हॅलो फ्रेंड्स, सुनेत्रा ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत चेतना स्टोर्स तुळशीबागमध्ये। का आलो आहोत तर आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला आहे हळदी कुंकासाठी वाण काय घ्यायचं। मकर संक्रांत जवळ आलेली आहे, तर हळदी कुंकासाठी वाण घेण्यासाठी चेतना स्टोर्स सर्वोत्तम दुकान आहे। इथे तुम्हाला 100 रुपये डझन पासून वस्तू मिळतील आणि त्या मी तुम्हाला आता दाखवते। ऑइल ब्रश आहे, हे पण 180 रुपीज डझन बसतं। किसनी आहे 120 रुपीज डझन। चीज किसनी एक बॉक्स किसनी आहे, बॉक्स पॅकिंग होतं याला 240 रुपीज डझन आहे। चीज किसनीचं आहे। ॲपल कटर आहे 300 रुपीज डझन बसतं। ॲपल कटर हे व्हाईट मेटलचे निरंजन आहे, हे काळे पडत नाही, असे जास्त सेम राहते। लाईफ टाईम गॅरंटी याची, कधी पण काळं पडलं की परत रिटर्न आहे आपल्याकडे, त्याची गॅरंटी। हे 360 रुपीज डझन आहे। 360 रुपीज। आणि हे वाटी येते आपल्याला, त्यामध्ये 2 साईज आहे। हे 240 रुपीज डझन आहे, हे 360 रुपीज डझन। 30 रुपीज पीच आणि 20 रुपीज पीच। 300 रुपीज डझन आहे। हे चौरंग आहेत, लाकडी चौरंग आहे, त्यावर हे शीट लावलेले असते, मीना वर्क केलेलं आहे पूर्ण। 300 रुपीज डझन। आणि मोठे आहे 360 रुपीज डझन आहे। त्यात एक साईज मोठे आहे, हे 3x3 आहे, हे 2.5x2। हे अगरबत्ती स्टँड आहे, हे पण प्लास्टिकचं आहे, त्यावर हे हार्ड प्लास्टिक आहे, त्यावर हे कोटिंग केलेलं आहे प्लास्टिक। हे 300 रुपीज डझन आहे। प्लास्टिकचे प्लेट्स आहेत पान वगैरे मध्ये, पानशे ते बास्केट्स आहेत, हे सगळे 200 रुपये डझन बसतात। अच्छा। हे मोठी साईज आहेत, हे 360 रुपीज डझन बसतं। हे प्लास्टिकचं आहे सगळं। कोयऱ्यांमध्ये व्हेरायटी आहे आपल्याकडे, या कशा वेगवेगळे कोयरे आहेत। हे तुम्हाला 240 रुपीज डझन बसतं। कुठली पण डिझाईन घ्या, डिझाईन वेगवेगळे आहेत आपल्याकडे, भरपूर डिझाईन आहेत, 10-15 डिझाईन आहेत। हे नवीन प्लेट्स आले त्यावेळेस, 3 वाटा आहेत। बरोबर आहे। याची काय 480 रुपीज डझन। 480 रुपीज। एक नवीन मोर आलं यावेळेस, हे परडी आहे, म्हणजे तुम्ही त्यात हळदी कुंकाचे करंडे ठेवा, फुलं ठेवा, फळं ठेवा, काय पण ठेवू शकता, नैवेद्य दाखवायला। हे तुम्हाला 480 रुपीज डझन बसतं। आणि जर करंड्यासोबत घेतलं तर हे तुम्हाला 720 रुपीज डझन बसतं। यात 2 व्हरायटी ठेवलेत आम्ही। हा एक डिझाईन आहे आणि हे 2 मोरवाले 2 कोयऱ्यावाले डिझाईन, दोन्ही सेम रेट बसतात। आणि यात 2 व्हरायटी आहे परत, हे गणपती आणि मोर दोन्ही लावू शकता तुम्ही वेगवेगळे। आणि हे नुसतं मोरवाले, हे परडी आहे, ते पण सेम रेट आहे, 480 रुपीज। मोठे चौरंग कशी आहे? मोठे चौरंग रिटेलवाले सगळे। हां, रिटेलवाले 140 रुपीला येते। यात 3 डिझाईन आहेत सगळे। जशी क्वांटिटी घेणार त्यावर डिस्काउंट असेल। बरोबर, क्वांटिटी घेणार। ठीक आहे। यात सगळे साईज आहेत। हां, हे तुळशी वृंदावन आहे बघा, छोटंसं। हे याची काय प्राइस आहे? हे 720 रुपये डझन। 720 रुपये डझन। म्हणजे हे तांब्याचे निरंजन आहेत, 600 रुपये डझन। 600 रुपये डझन। 600 रुपये डझन। ओके। हे अशी पितळी कोयरी आहे। हां, ही कशी आहे? हे 720 रुपये डझन। 720 रुपये डझन। नवीन व्हरायटीमध्ये अजून प्लेट्स आहेत आपल्याकडे। या कशा? डिझायनर प्लेट आहे। डिझायनर प्लेट, या काय डझन? ही 80 रुपीजला बसते। 960 रुपीज। 960 रुपये डझन। डीप बाउल्स आहेत। डीप बाउल्स। हां, हे तुम्हाला 660 रुपीज डझन बसतं। ओके, बरोबर। वेगवेगळे डायमंड शेपमध्ये बाउल्स आहेत। हां, हे पण 660 रुपीज डझन बसतं। बरोबर, ओके। त्यात लहान मोठे साईज आहेत वेगवेगळे। हां, हे लहान साईज आहे, ही मोठी साईज आहे, बरोबर। रेंजच्या हिशोबाने तुम्हाला मिळतं। बरोबर। राऊंड प्लेट्स आहेत, स्क्वेअर प्लेट्स आहेत, हे सगळे 300 रुपये डझन बसतात। बरोबर। मग वेगवेगळे जाडमध्ये डबे पण आहेत, 840 रुपीज डझन बसतात। 840 रुपीज डझन। ॲपल डबा आहे, 720 रुपीज डझन बसतात। जाडमध्ये एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे, प्युअर स्टेनलेस स्टील आहे। मग छोटे घी पॉट आहेत, हे 600 रुपीज डझन बसतात। ओके। घी पॉट आहेत, स्पून वगैरे सगळे। मग असे लेझर प्रिंटवाले प्लेट्स आहेत, 240 रुपीज डझन बसते। लेझर प्रिंट ही जात नाही प्रिंट। अच्छा, ओके। इथे सर्व पितळीच्या वस्तू आहेत। 420, 600, 700, तांब्याचं आहे 600 रुपये डझन। 600 रुपये डझन। हे चमचे 270।
आता आपण आलेलो आहोत शुक्रवार पेठेतील SR बांगड या दुकानामध्ये. तर इथे आपल्याला काय काय व्हरायटी मिळते बघूयात. विकास दादा आपल्याला सगळी व्हरायटी दाखवतील, तर आपण बघूया. नमस्कार, मी विकास कांबळे. मी SR बांगडमध्ये काम करतोय. तर आमचं आता सीझन चालू आहे मकर संक्रांतचा. तर आमच्याकडे होलसेलमध्ये हलव्याचे दागिने, कृष्ण सेट आहे, लेडीज सेट आहे, तर छोटे पतंग आहे, असे म्हणजे पतंगाचे खूप व्हरायटी आहेत आमच्याकडे. जसे की हे कृष्ण सेट आहे, म्हणजे हे लहान मुलांसाठी आहे. तर हे होलसेलला पडतंय 100 रुपयाला आणि 1-2 घेतले तर 150 रुपये पीस पडतं. हा एक कृष्ण सेट आहे, हा एक कृष्ण सेट आहे, हा मिनी सेट आहे, म्हणजे हा लेडीज साठी आहे. हा राधा सेट आहे, हा एक स्पेशल राधा सेट आहे. हे बाकी लेडीजचे सेट आहेत. तर ह्याच्यामध्ये व्हरायटी असते खूप सारे. आणि बाकी मग असं पेपर सेट आहेत, जे बॅकग्राऊंडला तुम्ही लावू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण डेकोरेशनचं सामान आहे. असे बोरणांचे बोर्ड आहेत. बोर्डमध्ये खूप पॅटर्न आहेत. त्यात पुट्ट्याचे पॅटर्न असतात आणि थर्माकोलचे पॅटर्न असतात. हे बोरणांचे मोठे साईज मध्ये पतंग आहेत. तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकूचं पण असतात आणि बोरणांचे पतंग. यांचे काय किमती आहेत? हे पर पीस घेतलं तर हे 150 रुपयाला पडतं होलसेल मध्ये, आणि सिंगल घेतलं तर 200 रुपयाला पडतं. हे आम्ही होलसेल मध्ये पतंग देतो. ह्याच्यामध्ये व्हरायटी असतात खूप सारे. जसे कार्टून प्रिंट आहेत, जसे लहान मुलं, हो हे कार्टून प्रिंटचे असे असतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात. तर ह्याच्यामध्ये असे झालरवाले पण पॅटर्न असतात पतंग मध्ये. आणि हे पेपर मध्ये असे कलरफुल पतंग असतात. हे सेट मध्ये असतात. आणि हे छोटे छोटे सेटचे पतंग आहेत. हे म्हणजे तुम्ही डेकोरेशनला वापरू शकता, बॅकग्राऊंडला, किंवा माळ बनवायचे तर माळ बनवू शकता. हे वाण देण्यासाठी आहे. हे पॅकेट असते 50 पीसचं. ते आम्ही होलसेलला देतो 184 रुपये डझन, आणि रिटेल घेतलं तर 108 रुपये डझन पडतं. ह्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा असे एक डिझाईन आहे, एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे. हे कसे? हे पडतात तुम्हाला होलसेलला 288 रुपये डझन, आणि असं एक डझन 2 जण घेतलं तर 324 रुपये डझन पडतात. तर ह्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत. हा एक पॅटर्न आहे, हा पडतो होलसेलला 168 रुपये डझन, आणि हा एक मोराचा डिझाईन आहे. तर ह्या डिझाईन मध्ये तुम्ही कसं टी लाईट कॅन्डल लावू शकता. तर हे पडतात 264 रुपये डझन होलसेल मध्ये घेतलं तर. हे घेतलं तर 192 रुपये डझन पडतात. तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन असतात. हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे, आणि एक असं सिल्वर टाइप मध्ये एक पॅटर्न आहे. हा पडतो 120 रुपये डझन पडतो. हा एक पॅटर्न आहे, हा 288 रुपये डझन पडतो होलसेलला. हा एक डिझाईन आहे पानाच्या डिझाईन मध्ये, हा पडतो होलसेलला 120 रुपये डझन. हा होलसेलला पडतो बोर्ड 170 रुपये. हा बोर्ड होलसेलला पडतो 170 रुपये. सिंगल घेतला तर 250चा बोर्ड आहे. हे हळदी कुंकूच्या पुढे आहेत. हे पडतात 45 रुपये पॅकेट, 45 रुपये पॅकेट होलसेल मध्ये. क्वांटिटी मध्ये घेतलं तर, सिंगल घेतलं तर 60 रुपये. हा नवीन पॅटर्न आहे, पतंगाच्या डिझाईन मध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न आहेत. हा पानांचा सेट आहे, हा करंड्याचा सेट आहे, हा एक पॅटर्न आहे. आणि डेकोरेशन साठी छोटे छोटे आसारी पण आहेत आमच्याकडे, जेणेकरून तुम्ही डेकोरेशन साठी वापरू शकता. ह्याच्यामध्ये फुलांचा एक पॅटर्न आहे, आणि एक असे पानांच्या डिझाईन मध्ये एक आहे. हे रीलचे आसारी आहेत. ह्याच्यामध्ये 3 साईज आहे, लहान मुलांसाठी वापरू शकता. हे आम्ही होलसेलला देतो. एक छोटे साईज घेतले तर 50 रुपये होलसेल पडते, मीडियम साईज घेतले तर 90 रुपये पडते, आणि मोठे साईज घेतले तर 250 रुपये पडते. आता आपण शुक्रवार पेठेतील करण बॅग्स या शॉप मध्ये आलेलो आहोत. बघूया तिथे काय व्हरायटी आहे. हॅलो, माझं नाव अक्षय चव्हाण. माझी दुकान करण बॅग ही शुक्रवार पेठ पोलीस ऑफिस समोर आहे. आत्ताच्या संक्रांती आयटम मध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट सर्व काही व्हरायटी आहे. पोटलीमध्ये म्हणा किंवा सिंगल चेंज किंवा हळदी कुंकूच्या तुम्हाला द्यायचं असेल तर त्यामध्ये पण माझ्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये माझ्याकडे हळदी कुंकूच्या तुम्ही जर हे बटवे बघितले, साधारण हे वाले, हे माझ्याकडे 23 रुपयापासून चालू आहे.
यामध्ये मोस्ट ऑफ द 10 ते 15 डिझाईन अवेलेबल आहे ह्यामध्ये. त्यानंतर हे बटवे आहे, काही बटव्यांचे प्रकार असे. हे बटवे आहे, हे पोटली पण म्हणून यूज करू शकतात, हँडल म्हणून एक यूज करू शकता किंवा पोटली ह्याच्या तुम्ही हळदी कुंकू म्हणून यूज करू शकता त्याला. त्यानंतर हे सिलिंग पर्स मध्ये आहे बटवे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट साईज वगैरे अवेलेबल आहे आणि लॉंग चेन म्हणून पण तुम्ही ह्याला यूज करू शकतात. एवढं हे मोस्ट ऑफ द हे 70 रुपीज पासून चालू आहे. छोटी साईज पासून ते मोठी साईज मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर गिफ्टिंग मध्ये म्हणायला गेले तर काही गिफ्ट तुम्हाला पॅकेजिंग करून द्यायचे असतात, तर ह्यामध्ये हे पण अवेलेबल आहे. ऑलमोस्ट संक्रांतीमध्ये जर तुम्ही बघायला गेले तर माझ्याकडे ऑलमोस्ट व्हेरायटी आहे. ह्यामध्ये सर्व लावलेलं आहे हे, आणि इथं पण आहे. आणि लेडीज पर्स मध्ये बरोबर सर्व व्हेरायटी अवेलेबल आहे माझ्याकडे. यामध्ये तुम्ही लेडीज पर्स मध्ये जर होलसेल जरी म्हटले तर यामध्ये कमीत कमी रेट माझ्याकडे 120 रुपीज पासून लेडीज पर्स चालू आहे. आणि वॉलेट मध्ये जर तुम्ही म्हणायला गेले तर 35 पासून ऑलमोस्ट रेडी आहे माझ्याकडे. आता आपण आलेलो आहोत निकिता तुळशीबाग येथे आणि आता आपल्याला इथे सर्व व्हरायटी एक्सप्लेन करत आहेत विलास दादा. हे बघा, कमीत कमी हे 180 रुपये डझन, नाही सॉरी 240 रुपये डझन पासून आहेत पुढे. आणि प्लेन मध्ये घेतलं तर 180 रुपये डझन. असे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत. 240 मध्ये ही एक डिझाईन आहे. त्याच्यानंतर अशी पुढे कलरची डिझाईन आहे, पानाची डिझाईन मध्ये येतील, अशी पानाची डिझाईन आहे. त्याच्यानंतर असे अगरबत्तीचं स्टँड पण आहे, ते 620, हा सिल्वर प्लेटिंग, 620 रुपये डझन. छोटे छोटे निरंजन आहेत ते 400 रुपये डझन. मोठे घेतले त्याच्यातले तर 550 रुपये डझन. त्याच्यानंतर छोटा असा, आणि हे कसे ते तुम्हाला पडतील 540 रुपये डझन. हे 540 रुपये, हे 550. हे असे घेतले तर 600 रुपये डझन. त्याच्यानंतर छोट्या अशा गोल प्लेट आहेत, त्याच्यात 2 वाट्या आहेत. हे सुद्धा करंडा आहे कुंकवाचा, 660 रुपये डझन. हे बदामाची डिझाईन आहे, याच्यामध्ये पण 2 वाट्या आहेत आणि हा करंडा आहे. 840 रुपये डझन. हे असे 840 रुपयामध्ये असे प्रकार आहेत. आणि मोठा घेतला थोडा बजेट नुसार तर 1200 रुपये डझन. असा ओव्हल मध्ये गोल मध्ये घेतला तर 1140. अशी अगरबत्तीची पट्टी, याच्यामध्ये इथे अगरबत्ती लावली तर याची राख याच्यावरती पडते. हे पण चांगला आयटम आहे. हा 750 रुपये डझन आहे. त्याच्यानंतर असे केळीची पानं वगैरे पण आहेत. हे आपल्याकडे 650 रुपये डझन वगैरे पडतील. त्याच्यात साईजेस आहेत, जशी साईज घेतात तसे ते डझनच्या हिशोबाने वाढवू शकता. असे चमचे, पळ्या, झारे वगैरे स्टीलच्या वस्तू सुद्धा आपण संक्रांतीसाठी वाण म्हणून देऊ शकता. ह्या काय किमती याच्या? हे 45 ला एक आहे. डझन घेतले तर तुम्हाला ते कमी मिळतील, 5 रुपये वगैरे नगाला कमी होतील. त्याच्यानंतर हे असं लिंबाचं घरगुती उपयोगी वस्तू पण आहे, लेमन स्क्विझर. याची काय किंमत? हे 130 रुपयाला आहे. असं स्टील मध्ये पण आहे 135. अल्युमिनियमचं घेतलं थोडं हेवी क्वालिटीचं, हे 150 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हे मोदकाचे साचे वगैरे आहेत असे प्लास्टिकचे, हे तुम्हाला 30 रुपये वगैरे पर्यंत मिळेल. अल्युमिनियम मध्ये पण आहेत 80 रुपये. करंजी साचे आहे स्टील मध्ये 80 रुपये वगैरे. पानाच्या आकाराची प्लेट आहे 100 रुपये. चटणीच्या वाट्या आहेत, त्या सुद्धा संक्रांतीला वाटू शकता. हे 10 रुपयाला एक आहे. डझन घेतले तर स्वस्त पडतं 120 रुपये. हे असे चमच्यांचे स्टँड वगैरे आहेत, 60 ला एक आहे. हे सुद्धा देऊ शकता, म्हणजे घरगुती वापरात येतं तुमच्या सगळ्या गोष्टी. हे पापड भाजायची जाळी वगैरे, गॅस सेवर, ही 50 रुपयाला. हे सुद्धा वाटू शकता. त्याच्यानंतर गरम भांडी ठेवायच्या हॉट प्लेटी आहेत, ह्या सुद्धा संक्रांतीला वाटू शकता. गॅसवरती छोटी भांडी वगैरे ठेवायची असेल, हे असे 75 रुपये. छोट्या अशा वाट्या आहेत, हे नैवेद्य, हळदी कुंकू वगैरे साठी ह्या सुद्धा वाट्या वाटू शकता किंवा देऊ शकता तुम्ही. छोट्या वाट्या काय डझन आहे? छोटे वाटे हे 550 रुपये डझन. त्याच्यानंतर तुम्हाला असे कमळाच्या आकाराचा डिझाईनचा दिवा पण आहे. हा दिवा तुम्हाला 220 रुपयासाठी. हे सुद्धा कोणाचं बजेट जास्त असेल तर हे सुद्धा देऊ शकता. छोटे असे, हे असे कमळाच्या आकाराचे दिवे पण आहेत. हे 100 रुपयापासून पुढे आहेत. 100, 120, 150. मोठा घेतला तर 210 रुपये वगैरे. हे सुद्धा तुम्ही जास्त घेतले क्वांटिटीच्या हिशोबाने तर याच्यात पण कमी होऊ शकतात. असे छोटे पेला दिवा आहे, हा तुम्हाला 50 रुपयाच्या आसपास पडतो. हा क्वांटिटी घेतलं तर हे पण कमीला मिळेल तुम्हाला. हे असे
नंदी वगैरे आहे, हे आपण देवाऱ्यात ठेवू शकता. बाळकृष्ण आहेत, असे पिंड वगैरे आहे, नवीन आली थोडीशी वगैरे. बाळकृष्णाची व्हरायटी भरपूर आहे. ही पण संक्रांतीला हा, या छोट्या छोट्या डिशेस आहे चटणीसाठी, सॉससाठी. या काय डझन आहे? या तुम्हाला डझनने घेतलं तर 170 200 रुपये. ही अशी छोटी परात आहे, सुबक अशी डिझाईन आहे, याला 60 रुपयाला एक. त्याच्यानंतर थोडी मिडियम घेतली तर 75 रुपये वगैरे. याचे कुंकाचे करंडा पण आहे पितळेमध्ये, याला कमीत कमी 7 वाट्या आहेत, 360 रुपये. अशामध्ये छोट्यामध्ये घेतलं तर 180 165 वगैरे. या अशा सरस्वती, अन्नपूर्ण, सरस्वतीची अशी सुंदर मूर्ती आहे. ही पण तुम्हाला ॲक्युरेसी येते याला भरपूर सगळी. ही 700 रुपयाला एक पडते. त्याच्यामध्ये अजून स्वामींची मूर्ती वगैरे पण आहे, ही पण चांगली आहे, 170 रुपये. नवीन असे एक कुंकाचे करंडे पण आलेले आहेत. हा, वेगळं काहीतरी. हे पण 50 ला एक आहे, डझन घेतलं तर हे 550 रुपये वगैरे पडेल. हा, मोराची डिझाईन आहे. त्याच्यानंतर हे अशी कलरची डिझाईन आहे, 40 रुपये. डझन घेतले तर 440 रुपये. त्याच्यानंतर हे असे हा कुंकवाचे करंडे आहेत, स्टील मध्ये 90 रुपये, पितळेमध्ये 190, 225. अशी ठोकीची वाटी वगैरे आहे, ही तुम्हाला 40 रुपये डझन घेतली तरी कमी होतील. प्लेन मध्ये पण आहे 35 रुपये. छोटी घेतली तर छोटी पण आहे वाटी ठोक्यामध्ये. असे डिशेस वगैरे हे पण चांगले आले, क्वालिटी चांगली. ही 40 ला एक आहे, डझन घेतले तर 440 रुपये. 40 रुपये डझनाला कमी होतील. छोटे असे कपानूर वगैरे झाकायसाठी डिशेस वगैरे पण आहेत. त्याचे साईज आहे 20 पासून पुढे आहेत. त्याच्यानंतर हा असे चौरंग वगैरे पण आहेत, 120 ला एक आहे, डझन घेतले तर कमी होतात. त्याच्यामध्ये साईजेस आहेत. मोठा साईज घेतला तर 165, त्याच्यापेक्षा मोठा पण आहेत, 240 वगैरे. आणि पुढे त्याच्या रेंज आहे अजून. अशा हळदी कुंकाच्या पुढे आहेत, नवीन असे डिझाईन आहे, लेस साठी लेस वगैरे बांधल्यासारखी आहे. 110 ला 12 पानामध्ये आहेत, 75 ला डझन. त्याच्यानंतर हे 100 रुपये डझन. अशी बांगड्याची डिझाईन आहे, त्याला 110 रुपये डझन. अशा छोट्या छोट्या अशा बाटल्या आहेत, 210 रुपयाला डझन. हे वेगळे. आणि लेडीजला लोकांना लगेच आकर्षण करून ते लगेच घेतात हे जास्त. हे की होल्डर आहे, की होल्डर. तिचं स्टँड वगैरे पण आहे, लाकडी आहे. ह्याच्यावरती यांनी वर्क केलेलं आहे, सुबक असा वर्क आहे. 270 रुपयाला डझन आहे. स्वस्तिक आणि पंचीची डिझाईन आहे. छोटे चौरंग आहेत, 270 रुपये डझन. त्याच्यामध्ये 2 कलर येतात, सिल्वर आणि गोल्डन. मोठे घेतले त्याच्यापेक्षा मिडियम थोडे, हे 300 रुपये डझन आहेत. अजून मोठे घेतले हे 360 रुपये डझन. त्याच्यात पण डिझाईन मिळतील, हे गोल्डन आणि सिल्वर अशा 2 डिझाईन येतील. सिल्वर गोष्टी आपल्याकडे 60 रुपयापासून करंडा पुढे. त्याच्यानंतर इकडे अशा वरती अशा गिफ्ट साठी कॉपरच्या बॉटल वगैरे आहेत, थोड्या फॅन्सी डिझाईन मध्ये आहेत. वरतून त्याला कलर पेंटिंग आहे, ते खराब होत नाही. वूडच्या पेंटिंगच्या पण आहेत, जेणेकरून बॉटल खूप दिवस टिकते. हे असं ड्रायफ्रूट वगैरे, बडीशेप वगैरे ठेवायचे असे पॉट आहेत, 400 रुपयाला 12 आहेत. बदामच्या डिझाईनचं पण आहे, 220 रुपये डझन. सुरेख असं आहे, 400 रुपये डझन. हे पण चांगलं ओव्हल बास्केट. छोट्या छोट्या असे हे 300 रुपये डझन असं आहे. सुरेख अशी बदामाची डिझाईन आहे, कमळाची. असं लावू शकतो झाकण. बडीशेप, ड्रायफ्रूट वगैरे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. असं असे मेलामाईनच्या डिश आहेत. ही 45 ला एक आहे, छान डिझाईन आहे. हे अशी ओव्हल प्लेट आहे, त्याची 40 रुपयाला एक आहे. ते 360 रुपये डझन. डझन घेतलं तर कमी होतील. चौरस अशी, ही पण 360, ही 450 रुपये. सुरेख असं साऊथ मध्ये लोक केळीच्या पानावरती जेवतात, त्याचा आवाज इकडे होऊ शकतो आपल्या इथे. हे 40 ला एक डझन घेतलं तर कमी होतील. हे असं केळीचं पान आहे, नैवेद्य वगैरे किंवा काही ठेवू शकता प्रसादाच्या गोष्टी. 50 ला एक डझन घेतलं तर कमी होतील. त्याच्यात छोटी जी डिझाईन आहे 30 ला एक डझन घेतलं तर 330. 500 रुपये डझन आहे अशी बास्केट. फ्रुट्स वगैरे किंवा व्हेजिटेबल्स ठेवू शकता. त्याच्यामध्ये ओव्हल पण, गोल डिझाईन पण आहे.
हा हे पण तुम्हाला डझनच्या हिशोबाने मिळतील. छोटी पण आहे 325. त्याच्यानंतर असं कोथमीर वगैरे ठेवायला डबी आहे. असं पीठ वगैरे मळायला असे बाऊल आहेत. मायक्रोवेव्हला पण हा मायक्रोवेव्हला पण चालतात आणि चांगले आहेत. 290 रुपयाला डझन. आणि ऍपल कटर आहेत 325 ला डझन आहेत. हे पण चांगली क्वालिटी. असा एक कांदा कटर आहे, त्याच्यात 4 पोळी करून टाकल्या त्याचा दोरीने वाढला की त्याच्यात कांदा 2 मिनिटांमध्ये बारीक होतो. 90 ला एक आहे. डझन घेतलं तर कमी होतील याच्यामध्ये. ते पण आपण डझनच्या हिशोबाने लावले. या वर्षीचा नवीन आयटम आहे आणि हा कमीत कमी किमतीमध्ये आलेला आहे. 60 रुपयाला 550 ला डझन पडतील. म्हणजे अशा 12 पॅकेट 550 ला. छोटी अशी जायफळची किसणी आहे, ती पण सुरेख आहे. डझन घेतले तर 300-350 रुपयापर्यंत डझन येतात. त्या चांगली चीज जायफळ आलं. हे ड्रायफ्रूटची किसणी आहे, त्याच्यात ड्रायफ्रूट वगैरे बारीक करू शकता आपण. छोटे असे बॅगचे क्लिप आहेत. बॅग आपण फोडल्यानंतर त्याला ते क्लिप लावून त्याला बंद करू शकता आपण. त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे. 35 रुपये छोटी घेतली तर 25 रुपये. त्याच्यानंतर असे छोटे छोटे डबे आहेत सॅलेड साठी, चटणीसाठी. तुम्हाला 390 रुपये डझनला पडतात. 35 ला एक विकतो आपण सिंगल. ही 45 ला एक विकतो मोठी. हे 840 रुपये डझन. त्याच्यापेक्षा मोठी घेतली थोडी मिडियम 540 आणि थोडी अजून मोठी घेतली तर 660 रुपये डझन. छोटे छोटे असे डबे आहेत अजून 225 ला 12. मोठी घेतली थोडी 260. असे डबे आहेत छोटे छोटे, चहा साखर किंवा कॉफी वगैरे ठेवायला. 60 ला एक पडतो हा. त्याच्यात मोठा घेतला तर 90. छोटे डबे आहेत आपण टिफिन वगैरे साठी काही वस्तू द्यायच्या असेल तर 70 ला एक आहे. मीडियम घेतला त्याच्यावर प्रिंट आहे, लेझर प्रिंट, 90 ला एक. थोडा मोठा घेतला तर 115. हे पण असे डिशेस वगैरे आहेत. हे पण आपण क्वांटिटी हिशोबाने ह्याच्यात सुद्धा कमी होतात. हा आणि थोडी छोटी घेतली तर 660 रुपये डझन. पोहे वगैरे खाण्यासाठी डिश आहे 420 रुपये डझन. अशी डिझाईन मध्ये डिश आहे 240. 300 रुपये. अशा वाट्या वगैरे आहेत 240 रुपये डझन. सर्वात कमी रेंज मध्ये. थोडी मोठी घेतली वाटी चांगली रेग्युलर वापरता येते 480 ला डझन. 360 रुपये डझन. 480 थोडी मोठी 600 रुपये डझन. 65 रुपयाला एक. थोडी मोठ्या आहेत 80 रुपये वगैरे. अजून कुंडे वगैरे आहेत, हे सुद्धा देऊ शकता. तुमच्या बजेट मध्ये मिळतात. ते 75 ला एक. क्वांटिटी घेतलं तर याच्यात सुद्धा कमी होतील. हे 90 रुपये. अजून मोठा घेतला तर 120 रुपयाला वगैरे पडतो असा कुंडा. भरपूर व्हरायटी आहेत. रेग्युलर यूज साठी आपण असं पण देऊ शकता. हॅमर मध्ये आहे अशी डिश 75 ला एक आहे. अशा मोठ्या वगैरे डिशेस सुद्धा आपण देऊ शकतो. आता क्रेज आहे याची. याच्यामध्ये ताटं पण येतात अशा हॅमर डिझाईनची. ही डिश अशी घेतली तर 120 रुपये. त्याच्यामध्ये मीडियम घेतली तर 90 रुपये. फुलपात्रे पण त्या डिझाईन मध्ये हे 45 रुपये. मोठे घेतलं तर 60 रुपये. प्लेन मध्ये सुद्धा सुरेख आहेत 60 रुपये. त्याच्यापेक्षा मोठे घेतलं तर 85 रुपये. अशा रोटी प्लेट बास्केट आहे. त्याच्यावर पोळी वगैरे ठेवली तर याला पाणी सुटत नाही पोळीला. 270 रुपये डझन. असे बास्केट आहे. त्याच्यात पण फ्रुट्स वगैरे पालेभाज्या वगैरे ठेवू शकता. 360च्या आसपास आहे डझन आहे. असे चौकोनी बास्केट आहेत 135 रुपये डझन. 125 रुपये सर्वात कमीत कमी रेट. मायक्रोवेव्हचे लीक प्रूफ असे डबे आहेत. हे 300 रुपये डझन. मिठाचं सॉल्ट अँड पेपर आहे, ते सुद्धा चांगलं आहे. रेग्युलर देऊ शकता तुम्ही. असं सॉल्ट पेपर आहे 235 ला डझन आहे. छोटे असे लीक प्रूफ डबे आहेत 135 रुपये डझन. असे त्याच्यापेक्षा असा छोटा मोठा आहे लॉकिंगचा डबा 260 रुपये डझन. असे ब्रश वगैरे ठेवायचं ब्रशचं स्टँड पण तुम्ही देऊ शकता वेगळं काहीतरी. 235 ला डझन आहे. अशा आतमध्ये काय ठेवलं ते दिसतं. हे स्वस्त आहे 270 रुपये डझन. नवीन आहेत त्याच्यात ठेवलेलं दिसतात बरण्या थोड्या. हे तुम्हाला 170 रुपये डझनला येतील या बरण्या. या 12 पीस आहेत. थ्रेडिंगचं झाकण आहे याला वरती. असे कलर डिझाईन मध्ये आहेत 220 रुपये डझन. याच्यात कलर येतील पिंक ब्ल्यू वगैरे. छोट्या आहेत हे पण चांगले लीक प्रूफचा डबा आहे 135 रुपये डझन. अशा वस्तू आहेत चांगल्या भरपूर गोष्टी आहेत. हे नवीन आहे ब्रशचं होल्डर थोडं. हे डझन मध्ये घेतलं तर 220. त्याच्यामध्ये थोड्या चांगल्या क्वालिटीचा आहे. फूड ग्रेड प्लास्टिक मध्ये आहे.
चांगलं असं 40ला एक पडतं. डझन घेतलं तर एक कमीला मिळेल तुम्हाला. ब्रश किंवा पेन वगैरे काही स्टोरेज करून ठेवू शकतो. नवीन लग्न झालेल्या मुलीपासून ते लग्नाला 50 वर्ष झालेल्या माऊलीपर्यंत सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की मी मकर संक्रांतीला काय वाण देऊ. हा प्रश्न मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.